आजकाल हॉटेलमध्ये जायला आपल्याला फारसं काही आवडत नाही. पण हॉटेलसारखी रेसिपी जर घरी बनवता आली तर आणि ती हॉटेलची चव खरंच आपल्याला खूप जास्त आवडते. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पनीर तवा, जो बनवायला खूप 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 सोपा आहे. जरी नाव असं थोडंसं फॅन्सी असलं ना, तरी सुद्धा घरी अगदी आरामात आपण बनवू शकतो. आणि तुम्हाला खरं सांगू, मला जर काही सुचलं नाही आणि स्पेशल मला काहीतरी बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी मी जरूर बनवते. बऱ्याचदा पाहुणे येणार असतील आणि स्वयंपाकात मेन डिश मी काय बनवू, भाजी कोणती बनवू हे जर मला कळत नसेल ना, तर अशा वेळेस सुद्धा ही रेसिपी अगदी परफेक्ट ठरते. चपातीसोबत काय पुरीसोबत सुद्धा खूप छान लागते. नक्की ट्राय करून पहा. बनवायला खरंच खूप सोपी आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, 1 लिटर पाणी इथं मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. साधारण असं खळखळून गरम झालं, की यामध्ये 7-8 काजूचे तुकडे, 1 चमचाभर मगज बी घातले आणि यासोबतच कोथिंबिरीची देठं घातलेली आहेत आणि आता यामध्ये घालूयात 2 मध्यम आकाराचे कांदे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा उभा चिरून घेतलेला आहे. थोडंसं जाड चिरलत ना, तरी सुद्धा चालणार आहे. मोठ्या आकाराचा लाल बुंद टोमॅटो घेतला किंवा मीडियम असेल तर 2 घेतले तरी सुद्धा चालणार आहे. आता थाळीमध्ये तुम्ही ही भाजी बनवताय आणि यासोबत आणखीन एक थोडीशी भाजी आहे किंवा गोडाचा पदार्थ आहे, जो तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. तर अशा वेळेस ही 4 ते 5 लोकांना पुरणारी आहे. आता बघा, आता फक्त कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगलं उकळून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय. इथे तुम्ही बघा कांदा चांगलाच ट्रान्सपरंट दिसतोय आणि यासोबतच जो टोमॅटो आहे तो सुद्धा मऊसूत पडलेला आहे. आता काय करायचं, यानंतर लगेचच आपल्याला हे पाण्यामधून काढून घ्यायचंय आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचंय. बघितलं ना किती सोपं आहे, म्हणजे वाटण परतत बसायची सुद्धा गरज नाहीये आपल्याला आणि यावेळेस आपण इतर कामं सुद्धा करून घेऊ शकतो. आता हे सगळं साहित्य चांगलं थंड झालं, की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि यासोबतच 1 गड्डी लसूण आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे सुद्धा मी यामध्ये घालणार आहे. कांदा, टोमॅटो उकळून घेत असताना यामध्ये आलं लसूण मी घातलं नव्हतं, म्हणून मी नंतर घालणार आहे. असं केलं तरी सुद्धा चालेल. आता बघा जितकी जमेल तितकी बारीक आपल्याला पेस्ट याची तयार करून घ्यायची. आता पेस्ट एकदा तयार झाली, की इकडे मी 250 ग्रॅम पनीरचे असे थोडेसे मोठ्या साईजमध्येच तुकडे करून घेतलेत. साधारण चौकोनी तुकडे करून घ्यायचे. यामध्येच आपण काही भाज्या घालणार आहोत, जसं की एक मध्यम आकाराचा टोमॅटो, एक शिमला मिरची आणि एक मध्यम आकाराचा कांदा थोडंसं मोठ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेत. सगळी तयारी झाली. आता पॅनमध्ये तेल घालूयात. साधारण 2 टेबलस्पून इथे मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं, की मग यामध्ये आपल्याला पनीर घालायचंय आणि हे पनीरचे तुकडे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. पनीर जेव्हा आपण परतून घेत असतो ना, त्यावेळेस हळद, मीठ काही घालायची गरज नाही. असंच फक्त हे परतून घ्यायचंय. पनीरमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना पाण्याचा अंश असतो. पाणी रिलीज होतं आणि यामुळेच गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला पनीर परतून घ्यायचं आहे. साधारण 1-1.5 मिनिटांसाठी पनीर परतून घेतले, की मग आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या की नाही, त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्यात आणि साधारण 1 मिनिटभरासाठी फक्त परतून घ्यायचं. खूप वेळ या भाज्या नाही परतल्या तरीसुद्धा चालणार आहे, कारण ह्या लगेचच अशा सॉफ्ट पडतात. टोमॅटो, कांदा अगदी मिनिटभरामध्ये छान सॉफ्ट पडतो. आता हे सगळं साहित्य एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये आणखीन एक पळीभर मी तेल वाढवलेलं आहे. यामध्ये थोडंसं बटरसुद्धा घालायचं आहे, म्हणजे मग छान टेस्ट येते. बटर संपूर्णपणे वितळलं गेलं, की यामध्ये आपण तयार करून ठेवलेली जी ग्रेव्ही आहे ना, ती यामध्ये घालायची. मगच बी आणि यामध्ये आपण काजूचे जे तुकडे घातले होते, यामुळे छान दाटसरपणा येतो. तुम्हाला जर हवं असेल ना, तर थोडासा रस्सा जरी ठेवला तरीसुद्धा चालणार आहे. थोडंसं मी इथं ड्राय ठेवलंय, थोडीशी मस्त अशी ग्रेव्ही ठेवलेली आहे. पण थोडंसं पातळसर केलं ना, तरीसुद्धा चालणार आहे, की जेणेकरून भातासोबत तुम्हाला खाता येईल. संपूर्ण केलेलं वाटण मी यामध्ये घातलं. आवडीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालायचं, थोडंसं हळद घातलं, काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. कोणताही तुम्ही यामध्ये फ्लेवरचा पनीर मसाला घालू शकता. यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला घातला. जिरेपूड घातलेली आहे थोडीशी आणि यासोबतच कसुरी मेथीसुद्धा घातली. आता यामधले काही मसाले नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे. कसुरी मेथीमुळे छान फ्लेवर येतो, पण नसेल नाही घातली तरीसुद्धा चालेल. जर तुम्ही पनीरचा मसाला घातला असेल आणि तो छान चवीला असेल, तर मग गरम मसाला घालायची काहीच गरज नाही. आता यामध्ये मसाले जळू नये म्हणून मी पाव वाटी भरून यामध्ये पाणी घातलं आणि घातलेलं पाणी व्यवस्थित या सगळ्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं, की जेणेकरून घातलेले मसाले जळणार नाहीत आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत म्हणजे बराचसा वेळ लागणार. पण याआधी आपल्याला 2 ते 2.5 चमचे चांगलं फेटलेलं दही यामध्ये घालायचं आहे. थोडं घट्ट असेल तरीसुद्धा चालेल, पातळ असेल थोडं तरीसुद्धा हरकत नाही. आता घातलेलं दहीसुद्धा चांगलं मिसळून घेऊ.
आता जसं मी तुम्हाला म्हटलं, की तेल सुटेपर्यंत परतून आपल्याला घ्यायचं आहे. पण आता हे परतत राहिलं तर बराचसा वेळ लागेल, मध्ये-अधे जळलं सुद्धा जाईल आणि यावेळेस आपल्याला इतर सुद्धा कामं करायची असतील. तर मग काय करायचं? खूप साधी सोपी पद्धत आहे. आता हे सगळं मिसळून झालं, की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून लो फ्लेम करायची. 1-1.5 मिनिटाच्या अंतरावरती झाकण काढायचं. पुन्हा एकदा मिसळून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकाल, की आधीपेक्षा ग्रेव्ही थोडीशी दाटसर दिसते आणि छान सुवास यायला सुद्धा सुरुवात झालेला आहे. आता ही ग्रेव्ही पुन्हा एकदा चांगली मिसळून घेतली, की मग पुन्हा एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय. असं 2-3 वेळा मिनिटा-मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही करू शकता, की जेणेकरून ग्रेव्ही खाली तळाला चिकटणार नाही. आता पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि साधारण आणखीन 1-1.5 मिनिटांसाठी मी छान असं वाफवून घेणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, की मस्त असं तेल यावरती सुटलेलं आहे, तर्री सुटलेली आहे आणि इथे आपलं छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तयार केलेला हा ग्रेव्हीचा मसाला ऐन वेळेस तुम्हाला जर बनवायचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा हा बनवून ठेवू शकता. एकदा का ही ग्रेव्ही संपूर्णपणे थंड झाली, की मग हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. अगदी 15 दिवस म्हटलं तरी ही ग्रेव्ही अजिबात खराब होत नाही. आणि ऐन वेळेस फक्त यामध्ये भाज्या घालायच्या, थोडंसं मीठ घालायचं आणि तुमची मस्त अशी हॉटेल स्टाईल रेसिपी तयार होते. आता यामध्ये पनीर आणि भाज्या मी घातलेल्या आहेत. चांगल्या मिसळून घेऊयात आणि आता चवीपुरतीचं यामध्ये मीठ घालायचं किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा अजून फ्लेवरफुल हवं असेल ना, तर यामध्ये एक बटरचा तुकडासुद्धा तुम्ही घालू शकता. खूपच कमाल चव येते. आता चवीपुरतीचं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. घातलेलं मीठसुद्धा चांगलं मिसळून घेऊयात आणि आता झाकण ठेवून फक्त 2 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे लो फ्लेमवरती. मस्त असं आपलं तवा पनीर इथे तयार झालेला आहे. वरून थोडीशी क्रीम मी इथं घातलेली आहे. ऑप्शनल आहे, नाही घातली तरीसुद्धा चालेल. तुम्ही बघितलत की इतर कामं करता सुद्धा ही रेसिपी आपल्याला करता येते. खूप वेळ परतत बसायची गरज नाही. झाकण ठेवायचं, पाण्यामध्ये घालायचं, ग्रेव्ही तयार होते. मसालेसुद्धा अतिशय बेसिक आहे. अगदी कमी वेळेमध्ये पटकन ही रेसिपी तयार होते. थाळी जर तुम्ही कधी बनवणार असाल सणासुदीमध्ये इतर तुम्हाला थाळ्यांमध्ये असा एखादा पदार्थ हवा असतो, तर हा पदार्थ तुम्ही जरूर ट्राय करून पाहायला हवा. भातासोबत, चपातीसोबत, रोटीसोबत, नानसोबत एवढंच काय तर आपल्या पुरीसोबत सुद्धा खूप छान लागतं. नक्की ट्राय करून पहा. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर पटापट सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.